म्हणाला एक आरोप केला जात होता की मातोश्रीवर थेट प्रवेश मिळत नाही किंवा वेटिंग असतं, असं काय जाणवलं आपल्याला? नाही हो, पात्रता असेल तर मिळतो की प्रवेश. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे गलिच्छ राजकारण सुरू आहे, अजितदादांचा विषयी देखील किंतु परंतु मध्ये आहे. एक दिवस साहेब वेळ येईल की हो, नेपाळ सारखी. आता त्या नेपाळच्या प्राईम मिनिस्टरांचा व्हिडिओ वगैरे व्हायरल होते बघा. नायक सिनेमा सारखं काम चालू आहे म्हणून. शाळा वगैरे काय काय प्रायव्हेट शाळा बंद केल्या, असं काय होतं कुठं देव जाणे. हा, बोला की. डिजिटल कोल्हापूर मधनं बोलतोय. होय, बोलाय. सेव नंबर साहेब. साहेब, काल आपण मातोश्रीवर भेट दिली. उद्धव साहेबांची भेट घेतल्याचं समजते. आपला हो हो. वाढदिवस होता. नेमकी काय चर्चा झाली साहेब या भेटीमध्ये? कशा अँगलनं चर्चा झाली, काय सांगाल? काय राजकीय काय विषय नव्हता हो, चर्चेचा पण काय विषय नाही. विषय इतकाच की माझा वाढदिवस, म्हणलं भेट घेऊया. साक्षात आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांच्या आधिपत्याखाली काम सुरू आहे. हा, आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भेट घेतली. नेमक्या काय शुभेच्छा दिल्या साहेबांनी, काय अपेक्षा ठेवल्या, काय काय होती चर्चेच आहे? साहेबांचं आम्ही दर्शन घेतलं मातोश्रीवर. हा माझ्या लहान मुलीचा पण वाढदिवस होता ना. हा सहकुटुंब सहपरिवार जाऊन दर्शन घेतलं. हा साहेबांनी फक्त एवढंच इन्स्ट्रक्शन दिलं की पक्षवाढीसाठी जोरदार काम करा. हा ओके. विषय झाला. बाकी कुठला राजकीय विषय काय नाही. राजकीय विषय काय चर्चा झाली नाही काय? काहीच नाही, काहीच म्हणजे नाही. पक्षवाढी संदर्भानं अनुकूल हा, साहेबांची चर्चा झाली. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शिवसैनिकाचं, शिवसेनेचा पदाधिकाऱ्याचं एक स्वप्न असतं, आपल्याला एक मातोश्रीवर स्पेशल भेट मिळावी. इतर वेळी आम्ही असतो, म्हणजे बरोबर राजकीय विषय, पक्षाचा विषय ज्यावेळी असतो त्यावेळी असतो, बरोबर. पण अशी भेट मिळणं जरा थोडंसं अवघड असते त्यांच्या व्यापामुळे. पण तरी त्यांनी वेळात वेळ काढून सगळ्यांना भेट दिली, दर्शन दिलं, आशीर्वाद दिले. म्हणजे एका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे गलिच्छ राजकारण सुरू आहे, हा म्हणजे राष्ट्रवादीचे असो किंवा अन्य कोणाचे असो, या लोकांचा जे हाल आपण पाहतो, अजितदादांचा विषयी देखील किंतु परंतु मध्ये आहे. बरोबर. आणि काय पक्ष फोडाफोडी, एकमेकाला ओढाओढी, पैशाचा तुफान वापर, म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवून, स्वाभिमान विकून जी जी लोक पळाली किंवा जे काय महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, अशा याच्यात देखील अगदी पहाडासारखा उभारलेलं नेतृत्व सन्मान्य उद्धव साहेब, म्हणजे अजिबात डगमगलेलं नाही. मागच्या महिन्यात आमची मिटिंग झाली होती महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांची. हा त्यावेळी देखील स्पष्ट म्हटले की ताकदीनं लढा, कोण जातं कोण राहतं यापेक्षा मी लढणारा माणूस आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मी मुलगा आहे, या नात्यानं मी आयुष्यभर लढत राहणार, हे त्यांचं भाषण होतं. म्हणजे अंगावर काटा येण्यासारखं भाषण होतं. माणसाच्या शरीरातला स्वाभिमान जागृत केला त्या दिवशी प्रत्येक जिल्हा प्रमुखाचं. अशा नेतृत्वाला भेटायचं होतच कोणत्याही परिस्थितीत. आणि ती भेट झाली. झाली. सन्मान्य प्रभू साहेब, अनिल देसाई साहेब, त्यानंतर बानोडी पाटील सर, विनायक राऊत साहेब, आरूभाई, सगळ्यांचेच फोन झाले भेट द्या म्हणून. हा मला वाटतं शरद कोळी साहेबांनी, त्यांनी देखील पर्सनल फोन केला, विनंती केली. साहेबांनी पण विनंती स्वीकारली. असं शक्यतो इतक्या घाई गडबडीत असं होत नाही. बरोबर. तरी मला सन्मान मिळाला म्हणजे मी माझं भाग्य समजतो या विषयावर. नंतर या अनुषंगाने साहेब, गेल्या काही वर्षात म्हणाल, महिन्यात म्हणाल, एक आरोप केला जात होता की मातोश्रीवर थेट प्रवेश मिळत नाही किंवा वेटिंग असतं, असं काय जाणवलं आपल्याला? नाही हो, पात्रता असेल तर मिळतो की प्रवेश. पात्रता नसेल समोरच्याची, समोरचा जर चुकीचा वागत असेल तर कशाला साहेब तरी भेट घेतील. आता साहेबांना आता पूर्वी काहीतरी आरोप करायचे आणि कोणतरी, आता ही फुटणारच आहेत पैसे घेऊन, पैशासाठी अमुक तमुक, कशाला भेट घेतील. तिथं कसं आहे साहेब, एक म्हण आपली मराठी म्हणसारखं, हा येणाऱ्याचे स्वागत आणि जाणाऱ्याचे आभार, ओके. अशा पद्धतीनं तिथं असतं. स्वाभिमानानं लढणारा पक्ष आहे हा, त्यामुळे तिथं स्वाभिमानानं जो काम करतो. आता बघा की, मला विरोध असताना उद्धव साहेबांनी जिल्हा प्रमुख पद दिलं. विरोध म्हणजे बरोबर. शब्दशः विरोध नव्हे,
स्थानिक पक्षात प्रत्येक पक्षात जसा एकमेकाच्या बद्दल गट तट असतात तशा पद्धतीत. बरोबर. पण दिलं ना, कामाची पोचपावती मिळाली. हा ठीक आहे, आता सध्या अडचणीचा काळ सुरू आहे. प्रत्येक पक्षाला ग्रहण असतं. आम्हाला बरोबर. ग्रहण नाही, आम्ही ऑलरेडी काळा चष्मा घालून बसलो, त्यामुळे आम्हाला ग्रहण बाधत नाही कधी. हम्म, हम्म, शिवसेनेला ग्रहणच बाधत नाही. हम्म, 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 हम्म. म्हणजे बाकी काय एकंदरीत साहेब, एका एका सच्चा शिवसैनिकाला ऊर्जा मिळाली 100% लढण्यासाठी. हो, कुटुंबाला आशीर्वाद हो. म्हणजे माझं हम्म. तुम्ही डीपी बघा, मी माझ्या परिवाराचा डीपी लावतो कायम. हा. बरोबर. माझ्या अशी परिवारासोबत भेटच झाली नाही उद्धव साहेबांच्यावर. हा. काल डीपी लावला बघा पहिल्यांदा. हे 10 वर्ष झालं मी पक्षाच्या राजकारणात आहे, समाजकारणात आहे, पक्षाचं काम करतोय. मला असं कधी कोणी वरपर्यंत पोहोचवलंच नाही. मी काही कोणा आरोप करत नाही, हा. सत्यता सांगतोय. हा. आणि योगायोगानं नशिबानं घडलं. आज डीपी बदलला, काल डीपी बदलला बघा. नाही तर काय माझ्या 2 मुली, बायको, आता डीपी असायचा. पण आता उद्धव साहेबांच्या बरोबर मागं नेमकं योगायोगानं बाळासाहेब आहेत. बरोबर. हा, त्यांचा फोटो आहे. त्यामुळे ते योगच चांगला, नशीब, लक. एकंदरीत पक्षवाढीवर चर्चा झाली म्हणताय. काय साहेबांचे उद्देश होता, काय नेमक्या सूचना होत्या, काय सांगा? पक्षाला भविष्य चांगलं आहे. सध्या परिस्थितीत जनता सध्याच्या राजकारणावर, सध्याच्या राज्यकर्त्यांच्यावर नाराज आहे. एकंदरीत फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावरून, नेटवरून आपल्याला समजतं की जनतेचा रोष आहे, पण जनता बोलून दाखवत नाही. आणि त्यात ईव्हीएमचा फॅक्ट. त्यामुळे ओके. काय करणार आपण? बरोबर. तर प्रत्येक ठिकाणी कोण 25 मतांना हरला, कोण 50 मतांना हरला, कोण 500 मतांना हरला. मुंबईत तीच परिस्थिती आहे बघा की. 54 निवडून आल्याने आदर जे काय हरलेले आहेत ते कसे हरलेत बघा, एकदम घासून. आणि सन्मान्य अजितदादांनी बोलल्याप्रमाणे 2,500 मतं ऑलरेडी सेटअप. ओके. जर पक्षातले उपमुख्यमंत्री जर असं म्हणत असतील हम्म. आणि त्यानंतर लगेच त्यांचा मृत्यू होत असेल, तर साहेब तुम्हीच विचार करा. म्हणजे सुभाषचंद्र बोसांच्या काळामध्ये काय झालं असेल त्या काळात. सुभाषचंद्र बोसांचं विमानाचा अपघात झाला की घातपात झाला. म्हणजे रुचणारी माणसं यंत्रणेतून काढून टाकली जातात, त्यासाठीचे कट आहे असं वाटतं. एक दिवस साहेब वेळ येईल की हो, नेपाळ सारखी. आता त्या नेपाळच्या प्राईम मिनिस्टरांचा व्हिडिओ वगैरे व्हायरल होते बघा. नायक सिनेमा सारखं काम चालू आहे म्हणून नेपाळच्या ह्याच्यावर. बरोबर. हा ठीक आहे, ते हिंदुत्ववादी अमुक तमुक हा पार्ट वेगळा. ते ज्याच्या त्याच्या राष्ट्राचा, ज्याच्या ध्येय धोरणाचा प्रश्न येतो तो. बरोबर. पण एकंदरीत बघा की त्यांची वाटचाल. शाळा वगैरे काय काय प्रायव्हेट शाळा बंद केल्या, असं काय होतं की खरं खोटं देव जाणे. होय. पण एकंदरीत अल्प कालावधीत नेपाळच्या प्राईम मिनिस्टरनी जगप्रसिद्धी मिळवली त्यांच्या कामातून. हा, कामातून. तसं ब्रह्मदेशमध्ये ह्याच्यात काही आपल्या श्रीलंकेत घडलं. एक ना एक दिवस घडणार हो. हा उद्रेक फार दिवस चालत नाही. आता ईव्हीएम झाला, आता आणि काहीतरी आणतील आणि काहीतरी येईल. पण याच्यावर सगळ्या पक्षांनी वॉच ठेवून राहिलं पाहिजे, लक्ष केंद्रित ठेवलं पाहिजे. चालेल. धन्यवाद साहेब, आपण वेळ दिलात. आभार. ओके ओके, येस. थँक्यू हा. हा. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.